आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉपलाईनवर। भास्कर जाधवांचा राजकारणातील निवृत्तीच्या संकेतानंतर नाराजीचा चर्चा सुरू। भास्कर जाधवांनी भावना व्यक्त केला। ठाकरे दखल घेतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। वर्धापन दिनी मोजक्याच लोकांचं भाषण, त्यात भास्कर जाधवही होते असंही वक्तव्य। राऊत वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात, पण भाषण करायला मिळालंच पाहिजे अशी हवा माझ्या डोक्यात गेली नाही। जी हुजूर करत मी कुणामागे फिरत बसत नाही, भास्कर जाधवांचं वक्तव्य। राजकारणातील काम थांबवावं इतकं भास्कर जाधवांचं वय नाही। राजकारणात चढउतार होत असतात, सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत इतकंच सांगेन। राजकारणातून निवृत्त होऊ नका, मंत्री छगन भुजबळांचा भास्कर जाधवांना सल्ला। तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा, जे बोलायचंय ते तुमचे आणि आमचे पक्षप्रमुख बोलतील। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांवर संदीप देशपांडेंचा निशाण। संदीप देशपांडे राजकारणात नवीन, संयम महत्वाचा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही भाऊच निर्णय घेतील, संजय राऊतांचं विधान। निवडणुका आल्यावर किंवा पद हवं असेल तर तटकरेंना भय्यू महाराज आठवायचे। भय्यू महाराजांच्या माध्यमातून तटकरेंनी अनेक अघोरी प्रकार केले। शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा आरोप, माझ्याकडे कॅसेट आहेत, तटकरेंचा खरा चेहरा समोर आणणार असाही इशारा। राज्यात मुख्यमंत्री पदासाठी अखोरी पूजेचा वापर होत असेल तर मंत्र्यांना काही केल्यास इतकं गांभीर्यानं बघण्याची गरज नाही, जयंत पाटलांचा टोला। माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आतापर्यंतचं उच्चांकी मतदान, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 84.52% मतदान। मतदानाची शेवटची आकडेवारी येणं अद्याप बाकी, मात्र मोठ्या प्रमाणात मतदान झाल्यानं निकालाचा सस्पेन्सही वाढला। मतदारांना प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार, कोण विकास करणार हे मतदार ठरवतील, अजित पवारांची प्रतिक्रिया। तर अजित पवार राष्ट्रीय नेते पण अजून गावातच फिरतायत, संजय राऊतांचा अजित पवारांना टोला।